वाढ केली आहे त्याचा पण या ठिकाणी मी निषेध करते। सिंचनाची पाणीपट्टी 10 पट वाढ केली आहे, त्याचा शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। नितीन गडकरी काल म्हणाले अनुदान तुम्हाला मिळणार नाही, कारण का सरकारचे सगळे पैसे हे लाडक्या बहिणीच्या योजनेमध्ये गेले आहेत। कोणत्याही शेतकऱ्याला अनुदान मिळणार नाही। काल गावामध्ये मी गेली, गावकरी म्हणाले आमच्या इकडे संजय गांधी निराधार योजना बंद झाली जेव्हापासून लाडक्या बहिणीची योजना चालू झाली। येणाऱ्या 2 महिन्यात सगळ्या योजना बंद होणार आहेत आणि फक्त तीच योजना चालू ठेवायची। आम्हाला हरकत नाहीये, पण इलेक्शनच्या तोंडावरच का लाडकी बहीण योजना आधी का नाही? माझ्या इलेक्शन मध्ये टेबलाच्या खालून 5-5 हजार रुपये देत होते, आता वरून देत आहे। काय फरक आहे? आता खाली कारभार चाललेला टेबलाच्या, आता टेबलाच्या वरून या भ्रष्ट सरकारचा कारभार चालू आहे। त्या गोष्टीचा मी निषेध करते। स्वतः नितीन गडकरी त्यांचे मंत्री रेकॉर्डवर बोलले की अनुदान बंद होणार। महाराष्ट्र सरकार हे बँकरप्ट झालंय, दिवाळखोर झालंय, कारण का सगळे पैसे या योजनेत गेले। पण माझ्या शेतकरी मायबापला काही आम्हाला महिलांना तुम्ही विकत घेणार आहात का? आम्हाला सुरक्षित व्हायचंय, आम्हाला सुरक्षित जीवन जगायचंय, आम्हाला विकत घ्यायचा प्रयत्न करू नका। हे बीजेपी सरकार महिलांना तुच्छ स्थान देतं, म्हणून बदलापूरच्या घटनेचा 4 वर्षाच्या चिमुकल्यानं पण या बीजेपी साठच्या पदाधिकाऱ्यांनी सोडलं नाही। त्यांचे दोन्ही पदाधिकारी फरार आहेत आणि एन्काउंटर भलत्याचाच कोणाचा तरी त्या ठिकाणी केला का करवला मला माहिती नाही, पण महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थाच राहिली नाही। आज जे सरकार शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर भ्रष्टाचार करतं त्या सरकारला आपल्या समोर तोंड दाखवण्याची पण त्या सरकारची लायकी राहिली नाही। आज शेतकऱ्यांचे अनेक विषय, मग पाण्याचे असतील, माझ्या मंगळवेढ्याच्या 24 गावाचे प्रश्न असतील, मोहोळ मधल्या अप्पर तहसीलचा विषय असेल जो दमदाटी करून दुसरीकडे घेऊन गेले, आम्हाला मोहोळ मध्येच पाहिजे। मग मंगळवेढ्याचा दुष्काळग्रस्त गावांचा प्रश्न असेल, माझ्या पंढरपूरच्या कॉरिडॉरचा प्रश्न असेल, पंढरपूरच्या आपल्या मंदिराचे अनेक प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न, अक्कलकोट मध्ये पाण्याचे, दक्षिण मध्ये पाण्याचे, पिकाचे